बघा, मागच्या तासाला जे आहे तर आपल्याला सेमीपर्यंतच आपण शिकवण्यात आलं होतं. आता हे मराठी मीडियमसाठी बघा, जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मागील इयत्तेमध्ये तुम्ही भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांचं अनुकूल झालेले आढळलेले आहे. आणि अनुकूल साधताना एकाच जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसून येतात. म्हणजे याविषयीचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि 2011च्या गणनेनुसार जर आपण पृथ्वीवरील जमीन, समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती आपल्याला ज्ञात आहे. एवढ्या पृथ्वी तलावर आहेत, लक्षात घ्या. मग एवढ्या जर प्रचंड संख्येने जर सजीव आपल्याला या भूतलावर आढळून येतात, मग या सजीवांमधलं साम्य, फरक हे लक्षात घेऊन त्यांचा जर आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर आपल्याला त्यांचे गट आणि उपगट हे तयार करणे आवश्यक आहे. आणि मग या सजीवांचे गट आणि उपगट आपण जे बनवतो याच प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असे म्हणतात. आणि हे जैविक वर्गीकरणामध्ये रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी 1920 1980 हे अमेरिकन 1920 हे त्यांचा जन्म, 1980 मृत्यू, हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होते, इकोलॉजिस्ट होते. आणि त्यांनी इसवी सन 1969 सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली. मग हे 5 जर गटामध्ये विभागणी करताना त्यांनी काही निकष लावले. मग त्यांनी काय कोणकोणते निकष लावले तर वर्गीकरणाच्या व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. एक म्हणजे पेशीची जटिलता. मग पेशीच्या जटिलतेवरून मग त्या प्राण्याच्या किंवा सजीवाच्या शरीरामध्ये जी पेशी आहे त्याच्यात ती आदिकेंद्रकीय आहे की दुष्यकेंद्रकीय आहे. दुसरा निकष काय लावला, सजीवांचा प्रकार, जटिलता. याच्यामध्ये एकपेशी आहे का बहुपेशी आहे, म्हणजे त्यांचं शरीर एकपेशी आहे का बहुपेशी आहे, अनेक पेशींनी का एकाच पेशीने तयार झाले. पुढचा पोषणाचा प्रकार. पोषणाच्या प्रकारावरून वनस्पती जर घेतल्या तर त्या सगळ्या स्वयंपोषी असतात. प्रकाश संश्लेषण ही क्रिया त्यांच्यामध्ये होते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कवके जर घेतले तर ते परपोषीमध्ये येतात, मृत अवशेषातून अन्न शोषण ते करतात. प्राणी जर घेतले तर ते परपोषी आहे किंवा भक्षण करतात, मांस वगैरे पण खातात आणि वनस्पतींवर पण जगतात. जीवन पद्धतीवरून पुढचा निकष त्याने जीवन पद्धती लावला. जीवन पद्धतीमध्ये उत्पादक वनस्पती, भक्षक प्राणी, विघटक कवके, म्हणजे हे निकष लावले. जे स्वतःचं अन्न तयार करतात त्यांना उत्पादक म्हटलं, जे दुसऱ्यावर अवलंबून आहे त्यांना भक्षक म्हटलं, आणि जे विघटन करतात त्यांना विघटक असं म्हटलं त्यांनी जीवन पद्धतीनुसार. आणि वर्गानुवंशिक संबंधावरून त्यांनी आदिकेंद्रकी ते दुष्यकेंद्रकी आणि एकपेशीय ते बहुपेशीय या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर अशा प्रकारे व्हिटाकर यांनी वेगवेगळे निकष लावलेले आहे. आणि त्याच्यानुसार पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीचा हा तक्ता आपल्याला इथं आहे बघा. याच्यामध्ये सजीवांचे 2 गटामध्ये विभागणी केली, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीयमध्ये एकपेशीय प्राणी येतात आणि त्याच्यामध्ये सृष्टी एक मोनेरा ही सृष्टी त्याच्यामध्ये येते. दृश्यकेंद्रकीची पुन्हा 2 विभाग पडतात, एकपेशी आणि बहुपेशी. एकपेशीमध्ये सृष्टी प्रोटिस्टा येते आणि बहुपेशी जर बघितलं तर बहुपेशीमध्ये 3 सृष्टी येतात, एक सृष्टी कवक, सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी. तर अशा प्रकारे याच्यामध्ये विविध याच्यामध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर इतिहास की सूक्ष्मजीवांचा अभ्यास करताना कोणी त्याच्यावर संशोधन केले हे जर बघितलं तर 1735 कार्ल लिनियस यांनी सजीवांना 2 सृष्टीमध्ये विभागले, वनस्पती व प्राणी. नंतर 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टी कल्पिल्या आणि त्या प्रत्येक त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. नंतर 1925 चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2च गटांमध्ये विभागणी केली, आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी. नंतर 1938
कोपलँड यांनी सजीवांचे 4 सृष्टीमध्ये विभागले: मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. आणि म्हणजे प्रत्येक अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचं या योगदान या सजीवांच्या अभ्यासामध्ये आहे. पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे सृष्टी मोनेरा. बघा, सृष्टी मोनेराचा अभ्यास करताना आपण जर बघितलं, इथं मोनेरा सृष्टीतील विविध सजीव आपल्याला दाखवलेले आहे. बघा, याच्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं तर हा बघा, हा क्लोस्ट्रिडियम टिटॅनी. नंतर इथं जर बघितलं स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. नंतर इथं जर बघितलं ट्रेम्पोनेमो पॅलिडम. इथं जर बघितलं व्हायब्रिओ कोलेरी. नंतर इथं बघा साल्मोनेला टायफी. नंतर इथं जर बघितलं तर क्लोस्ट्रिडियम ब्लोटिनियम. नंतर इथं जर बघितलं लेजिओनेला न्यूमोनी. आणि इथं जर बघितलं स्टॅपायलोकॉकस ऑरेयस. तर अशा प्रकारे हे मोनेरा सृष्टीतील विविध सजीव आपल्याला दाखवलेले आहे. मोनेरा सृष्टीचे जे आहे तर आपण हे जे सजीव आहे नुसत्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. मग या सजीवांचं जर आपल्याला निरीक्षण करायचं असेल, त्याच्यात छोटीशी एक कृती आपल्याला दिलेली, ती कृती आपण शाळेत आल्यानंतर आपण याचा अभ्यास करू. की जर दही किंवा ताकाचा एक थेंब पाण्यामध्ये मिसळून एका स्वच्छ काचपट्टीवर आपण घेतला आणि जर सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला असे हालचाल करताना छोटे सूक्ष्मजीव दिसतात. त्यालाच आपण लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असं म्हणतो. हे मोनेरा सृष्टीमधले जीवाणूंचा आणि नीलहरित शैवालांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. याच्यामध्ये मोनेरा सृष्टी, लक्षात ठेवा, सृष्टी मोनेराचे लक्षणे बघा त्यांचे, हे सर्व सजीव एकपेशी असतात. दुसरं लक्षण स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. आणि हे आदिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. जर आपण सेमीमध्ये जर आपण बघितलं तर सेमीमध्ये सुद्धा त्याची नावं त्याच प्रकारची आहे. बघा, पहिला जर बघितला तर आपण हा दिसतोय सर्वांना क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. हा दुसरा जर बघितला आपण ट्रॅपोनेमा पॅलिडम. हा तिसरा जर आपण बघितला तर व्हायब्रिओ कॅलरी. नंतर हा जर बघितला आपण इथे बघा, हा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. हा खालचा जर आपण बघितला तर स्टॅपायलोकॉकस ऑरियस. नंतर हा जर बघितला आपण इथं तर लेजिओनेला न्यूमोनी. नंतर हा जर बघितला आपण तर याचं नाव आहे क्लोस्ट्रिडियम ब्लॅट्युलिनम. नंतर इथं जर आपण बघितला हा तर साल्मोनेला टायफी. तर अशा प्रकारे या सूक्ष्मजीवांची वेगवेगळी नावं आहेत. आणि तसंच आहे बघा, इथं आपण जसं बघितलं की इट डज नॉट लुक विथ द नेकेड आईज, ऑब्झर्व विथ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आणि फंक्शन बघा त्याची कॅरेक्टरिस्टिक, ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर, दे मे बी ॲटोट्रॉपिक ऑर हेट्रोट्रॉपिक. ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय आहे, ते एकपेशी आहेत. दे आर ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वयंपोषी. ऑर हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, परपोषी. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनेल्स. हे आदिकेंद्रकीय असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. हे आदिकेंद्रिक त्याच्यामुळे पटलबद्ध केंद्रक त्याच्यामध्ये नसतंच. आणि इथं पहिलं बघा, इथं दुसऱ्या नंबरच्या लक्षणामध्ये ॲटोट्रॉपिक दिलेले आहे. ॲटोट्रॉपिक दिलेले आहे म्हणजे इथं ग्रीन अल्गी जे आहे ते मोनेरा किंगडममध्ये आहेत, ग्रीन अल्गी. मग ग्रीन अल्गी ह्या काय आहेत, ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचे अन्न स्वयंपोषी आहे, स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. आणि बॅक्टेरियांचा समावेश होतो. बॅक्टेरिया जे आहे ते हेट्रोट्रॉपिक आहे.
दुसऱ्यांच्या परपोषी आहे, दुसऱ्यांच्या शरीरावर वाढतात आणि म्हणून दोन्ही प्रकारच्या ॲटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक या दोघांचाही समावेश याच्यामध्ये होतो. अजून एक सृष्टीचा आपण किंगडम 2चा अभ्यास करणार आहोत. दुसरी त्याच्यामध्ये सृष्टी जी आहे ती म्हणजे सृष्टी प्रोटिस्टा. बघा, सृष्टी प्रोटिस्टाचे आपल्याला इथं काही सजीव दिलेले आहेत. एक म्हणजे व्हॉल्वॉक्स, दुसरा म्हणजे पॅरेमेशियम व्हॉल्वॉक्स, पॅरेमेशियम अमिबा आणि हा इथे आहे आपल्याला युग्लिना. सृष्टी प्रोटिस्टामध्ये जर बघितलं तर हे सुद्धा आपल्याला सूक्ष्मदर्शकाखालीच यांचं निरीक्षण आपल्याला करावं लागणार आहे. डबक्यातला पाण्याचा एक थेंब घ्यायचा, तो काचपट्टीवर ठेवून त्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला सूक्ष्म आकाराचे सजीव हालचाल करताना दिसतात आणि हे सजीव म्हणजेच अमिबा आहेत. याची लक्षणं बघा. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. प्रचलनासाठी छदमपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना, व्हॉल्वॉक्स पेशीत हरित लवके असते. परोपोशीमध्ये अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मिडियम इत्यादी आहे. म्हणजे बघा, हे एक पेशी असतं आणि यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. नंतर प्रचलनासाठी यांचे छदमपाद आहे. बघा, इथं प्रचलनासाठी युग्लिनाला अवयव दिलेला आहे, याला हे छदमपाद दिलेले आहे. याच्या अंगावर रोमके आहेत, म्हणजे प्रचलनासाठी त्यांना अवयव दिलेले आहेत, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये जे युग्लिना आहे याच्यामध्ये जे हरितलौक आहे किंवा व्हॉल्वॉक्समध्ये हरितलौक आहे या दोघांमध्ये, आणि त्याच्यामध्ये स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. अमिबा, पॅरामेशियम हे मात्र परपोषी आहेत. सेमीमध्ये बघा आता किंगडम प्रोटिस्टा. इट इज ऑल्सो सी विथ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. We take a drop of pond on glass slide and observe under the higher power microscope. We see small microbes. These are amoeba. Characteristic बघा. Protista are single celled organism with a well defined nucleus enclosed in a nuclear membrane. म्हणजे प्रोटिस्टा जे आहे हे सिंगल सेल ऑर्गॅनिल आहे, एकपेशीय आहेत. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे. इन्क्लोज म्हणजे काय आहे, पटलबद्ध असं केंद्र किंवा त्या त्याला केंद्रकाच्या बाहेर असं पटल आहे बा. दे हॅव सुडोपोडिया और हेअर लाईक अ सिलिया और बीप लाईक अ फ्लॅजेला और लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे काय, चालण्यासाठी, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करण्यासाठी. त्यांच्या अंगावर काय आहे, सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजे छदमपाद. हेअर लाईक अ सिलिया म्हणजे काय, रोमके किंवा विप्स लाईक अ फ्लॅगेला म्हणजे कशाभिका. तर अशा प्रकारे छदमपाद आहेत, कशाभिका आहेत, हे वेगवेगळे अवयव आहे. इथं बघा, जर आपण हे ऑर्गॅनिझम जर बघितलं तर इथं युग्लिना आहे बघा, याला आहे हे कशाभिका काढलेली बघा. याला जे आहे ना सुडोपोडिया आहे अमिबाला. नंतर इथं बघा हे काय आहे, स्मॉल हेअर आहे, याला रोमके असं म्हटलं जातं. याच्या अवतीभोवती पॅरामेशियमला, अमिबाला हे काय आहे, सुडोपोडिया म्हणजे छदमपाद आहेत. म्हणजे या वॉल्वॉक्सला सुद्धा रोमके दाखवलेली आहेत बघा, हेअर लाईक दाखवलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे. आणि इथं आपण काय बघितलं, इथं कशाभिका बघितलेली बघा, हे युग्लिनाला आहे. म्हणजे अशा प्रकारे हे वेगवेगळे प्रचलनासाठी, चालण्यासाठी अवयव आहे. आणि तिसरं बघा कॅरेक्टरिस्टिक ॲटोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिकचं एक्झाम्पल दाखवलं युग्लिना. ॲटोट्रॉपिक्स म्हणजे स्वयंपोषी आणि व्हॉल्वॉक्स हे दोन आहे. आणि कंटेन क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये काय असतं, क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, हरितद्रव्य. क्लोरोप्लास्टला मराठीमध्ये हरितद्रव्य पण म्हणतो. आणि हेट्रोट्रॉपस. हेट्रोट्रॉपस म्हणजे काय, परपोषी. परपोशींची उदाहरणं अमिबा आणि पॅरामेशियम आहे. तर बघा, आपण सृष्टी मोनेरा आणि सृष्टी प्रोटिस्टाचा अभ्यास केलेला आहे. याच्यापैकी तुम्हाला जेवढे बॅक्टेरियाचे फिगर काढता येतील तेवढ्या काढायच्या आहेत. सृष्टी मोनेरामधल्या आणि सृष्टी
प्रोटिस्टामधल्या. आणि त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक यांचे वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. आणि त्याच्यानंतर पहिल्या पानावरचं आपल्याला त्याची हिस्ट्री लिहायची आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर याचा 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ते लिहून काढायचं आहे. आणि आपल्याला 5 जे हे आहेत काय व्हिटॅकर यांचे क्रायटेरिया आहे ते नोट डाऊन आपल्या वहीमध्ये करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण मराठीमध्ये बघा, या सूक्ष्मजीवांच्या तुम्हाला जेवढ्या आकृत्या काढता येईल तेवढ्या याच्या वहीमध्ये काढायच्या आहे. नंतर सृष्टी मोनेरा आणि सृष्टी प्रोटिस्टा यांची लक्षणं पण आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. वर्गीकरणाची जी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत आहे सजीवांची ती नोटिंग करायची. व्हिटॅकर यांचे जे निकष आहे ते लिहायचे आहे. आणि त्याचा सजीवांचा इतिहास आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे. ओके, गुड डे.